त्यामुळं आमदार महाशयांचा जो काही पारा चढलेला आहे तो अनेक वर्षापासून खाली यायलाच तयार नाही आणि मग त्याचेच फटाके हिवाळी अधिवेशनात सुद्धा फुटले। मित्र हो, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचा विषय बराच गाजला। म्हणजे खरं तर हा विषय ओढून ताणून गाजवला गेला असं म्हणावं लागेल। भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी कसलाही अर्थ नसलेली आणि जुनी प्रकरणं उकरून काढली आणि कारण नसताना तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी सुद्धा केली। तुकाराम मुंढे म्हणजे कायद्याला धरून काम करणारे अधिकारी आहेत हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहेत। त्यांची वेगळी ओळख आता कोणी कोणाला करून देण्याची सुद्धा गरज उरलेली नाही। 20 वर्षामध्ये 24 बदल्या होऊन सुद्धा त्यांनी आपला कायदेशीर मार्ग कधी बदलला नाही। कुठल्याही नेत्यांच्या दबावापुढे ते कधीही झुकले नाहीत। बदली होईल त्या विभागात जाऊन पहिल्या दिवसापासूनच त्यांनी आपल्या कामाचा धडाका लावला। 1 वर्षाच्या आत बदल्या होऊन सुद्धा त्यांनी याबाबत कधीही तक्रार केली नाही आणि आपलं कायदेशीर काम करणंही त्यांनी सोडलं नाही। आपल्या मार्गावरून ते तसोभरही ढळले नाही कधी। कायद्यानं काम करणारे अधिकारी तसे दुर्मिळच असतात आणि असे अधिकारी अनेक राजकीय मंडळींना नकोसे असतात। आपल्या मर्जीप्रमाणे काम करणारे अधिकारी असावेत असं बहुसंख्य राजकीय नेत्यांना वाटत असतं आणि मग ते आपल्या मर्जीप्रमाणे वागत नसली की मग जमेल त्या पद्धतीनं त्यांना त्रास दिला जातो। तुकाराम मुंढे हे त्यातलं एक सगळ्यात मोठं असलेलं उदाहरण आहे बघा। हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान त्यांच्या नावाची मोठी चर्चा झाल्यानंतर आता या तुकाराम मुंढे यांनी आपलं मौन सोडलं। खरं तर ते असं कधी बोलत नाहीत, पण या वेळेला त्यांना मौन त्यांचं सोडावं लागलं। नागपुरात काम करीत असताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही तेव्हापासून आपल्या विरोधात वारंवार कट रचले गेले आणि त्या माध्यमातून आपल्याला त्रास दिला जातोय। जे खोटे आरोप करण्यात आले होते त्याची चौकशीही झालेली आहे, त्यात आपल्याला क्लीन चिट सुद्धा मिळालेली आहे। तरीही पुन्हा पुन्हा तेच ते आरोप करून मानसिक त्रास दिला जातोय। एका प्रामाणिक अधिकाऱ्याची हॅरेसमेंट तरी किती करावी, प्रामाणिक अधिकाऱ्याला त्रास तरी किती द्यायचा, असा सवाल आता या तुकाराम मुंढे यांनी कोणाचंही नाव न घेता केला आहे बघा। सगळ्या प्रकारे आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, यामध्ये आपण झुकलो नाही आणि म्हणून मग आपल्या विरोधामध्ये महिलांना पुढं करून खोटे आरोप लावले गेले। महापालिकेत अनेक वर्षापासून बेकायदेशीररित्या नोकरी करीत असलेल्या 17 कर्मचाऱ्यांच्या 2001 पासूनच्या प्रलंबित वेतनाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी एका नेत्याने आपल्यावर दबाव आणलेला होता। मी स्वाक्षरी करण्याऐवजी हे प्रकरण संशयास्पद वाटल्यामुळं संपूर्ण प्रकरणाची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावली। शासनाच्या नियमाप्रमाणे सगळेच्या सगळे 17 जणांना ते सगळे बेकायदेशीररित्या मिळवलेल्या नोकरीत असल्याचं आढळलं, त्यामुळे त्यांना बडतर्फ केलं गेलं। त्यामध्ये एका स्थानिक आमदाराच्या जवळच्या नातेवाईकाचा सुद्धा समावेश होता। त्यामुळं त्या आमदारानं माझ्या विरोधामध्ये वारंवार मोहीम उघडली की ज्या प्रकरणातून मला आधीच क्लीन चिटही मिळालेली आहे, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं। आता बघा, तुकाराम मुंढे यांनी भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांचंही नाव घेतलं नाही आणि त्या कुणा नातेवाईकाचीही ओळख त्यांनी उजेडात आणली नाही। पण तुकाराम मुंढे यांनी लावलेल्या चौकशीमध्ये ज्या 17 जणांना नोकरीतून बडतर्फ केलं गेलं त्यातला एक जण हा या भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांचा मेहुणा आहे। तुकाराम मुंढे यांच्यामुळं आपल्या मेहुण्याची बेकायदा असलेली नोकरी गेली। त्यामुळं आमदार महाशयांचा जो काही पारा चढलेला आहे तो अनेक वर्षापासून खाली यायलाच तयार नाही आणि मग त्याचेच फटाके हिवाळी अधिवेशनात सुद्धा फुटले। पण बघा, या संघर्षात शेवटी जिंकले ते तुकाराम मुंढेच। यालाच तर म्हणतात सत्य परेशान होता है पराभूत नाही। धन्यवाद, पुन्हा भेटू, नमस्कार।